आला रे आला रे आला 12 नंबर बटन वाला। नवी मुंबईच्या ओ सिटीचा आवाज जिथं तिथं घुमला। नवी मुंबईच्या ओ सिटीचा आवाज जिथं तिथं घुमला। अरे 12 नंबर बटन वाला विजयनाथ साहेब आला। 12 नंबर बटन वाला विजयनाथ साहेब आला। 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नाटा यांचे नेहरू शिवाजीनगर, रमेश मेटल, गांधीनगर, विशाल कौरी येथे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी तुर्बानाका येथे विजय नाटा यांचे स्वागत करून घराणेशाहीला हद्दपार करून नवी मुंबई शहराचा विकास करण्यासाठी विजय नाटा यांना भरघोस मतांनी निवडून देऊ अशी प्रतिज्ञा केली। विजय नाटा यांचे उरण फाटा येथे जैन बांधवांनी स्वागत करून आपला जाहीर पाठिंबा दर्शवला। तुर्बी कॉलनी येथे हिंदी भाषिक मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्या ठिकाणी विजय नाटा यांनी उपस्थित राहून हिंदी भाषिक बांधवांना संबोधित करत असताना सांगितले, 4 दिवस तुम्ही माझ्यासाठी वेळ द्या, पुढील 5 वर्ष मी नवी मुंबईचा विकास करणार असल्याची यावेळी त्यांनी नागरिकांना ग्वाही दिली। खात्री आहे जनतेला। 12 नंबर बटन वाला विजयनाथ साहेब आला। अरे आला रे आला रे आला 12 नंबर बटन वाला। निवडून येतील साहेब थेट। अरे करू नका तुम्ही झुकायची बात, कणाव ठेवा एकदम ताठ। घुसखोरीचा गुन्हेगारीचा माझ साहेबांनी मोडला। आया बहिणींची डाल बनलाय साहेब खंबीर हाय साथीला। अरे 12 नंबर बटन वाला विजयनाथ साहेब आला। 12 नंबर बटन वाला विजयनाथ साहेब आला। आपला साहेब विजय नाटा चिठी निशाणी आपली आता। अरे लाखो करोडो सारी ही जनता विजयाची ती वाट ही बघता। 12 नंबर वाल्या साहेबांचं कार्य आहेच लई निराला। सच्चा नेत्याची आज पावर समजेल साऱ्या या रयतेला। 12 नंबर बटन वाला विजयनाथ साहेब आला। अरे आला रे आला रे आला 12 नंबर बटन वाला। आज या ठिकाणी हिंदी भाषिक मंचच्या वतीनं हिंदी भाषिक लोकांसाठी या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आपल्याला कल्पना आहे की या शहरामध्ये देशातल्या महाराष्ट्राबाहेरचे 50% लोक आहेत, त्याच्यापैकी हिंदी भाषिक लोकांची संख्या ही खूप मोठी आहे आणि अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम समाजासाठी ते नेहमी ठेवतात।
माझे अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत. त्यांनी या हिंदी भाषिक लोकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं होतं. हजारोच्या संख्येने हिंदी भाषिक लोक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे, माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त. काय झालंय, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. एक जे उमेदवार आहेत या सुशिक्षित शहरामध्ये त्यांचा टिकाव लागणार नाही. दुसरे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल खंडणी आणि रिडेव्हलपमेंट मध्ये अडथळा करणारा उमेदवार, घराणेशाही अशा प्रकारची टीका आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आपण पाहता जिथे मी जातो हजारोच्या संख्येने लोक पाठिंबा देतात. मी आता तुर्भ्याला गेलो होतो, हनुमान नगरला 5000 लोक तुम्ही पाहिलं. मला गर्दीतून निघता येत नव्हतं. आता जैन समाजाचे सगळे प्रतिष्ठित 400-500 लोक त्या ठिकाणी होते. आज दिवसभरामध्ये 10 कार्यक्रम झालेले. त्यामुळं हा पाठिंबा बघून लाईट बंद करणं, पाणी बंद करणं असे पोरकट प्रकार ते करतात. त्याचा फायदा आम्हालाच होतोय, त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.